नमस्कार, मी श्रीकांत घुले. आपण पाहताय झी 24 तास बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकमधील रस्ते दुरुस्ती कामाच्या पोलखोल संदर्भात. खड्ड्यांमुळे 5 जणांच्या मृत्यूमुळे रोषाचा सामना करावा लागलेल्या महापालिकेने मोठा गाजावाजा करत कालच खड्डे दुरुस्तीचं काम हाती घेतलं. दिवसभर शहरात खड्डे दुरुस्तीचं काम सुरू होतं, पण हे काम किती निकृष्ट होतं हे आता पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. कामाला 24 तास होत नाहीत तोपर्यंत पुन्हा एकदा रस्त्यांवर खड्डे दिसू लागले. प्रशासनाच्या वतीने रविवारी नाशिक मखमलाबाद रोड परिसरात रस्ते दुरुस्तीचं काम हाती घेतलं होतं. यावेळी प्रशासनाचा मोठा फौज फाटा तिथे पोहोचला, पण अवघ्या 24 तासात पुन्हा एकदा परिस्थिती जैसे थे झाली आहे. त्यामुळे काहीही झालं तरी नाशिककरांची खड्ड्यातनं सुटका नाही असंच म्हणावं लागणार आहे. तर ही 2 दृश्य आपण काल खरं तर गेल्या काही दिवसात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू नाशिकमध्ये याच खड्ड्यांमुळे झालेला आहे. त्यामुळं काल खड्डे बुजवण्यात आलेत महापालिकेच्या वतीने. पहिल्या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि आजची दृश्य 24 तास उलटण्याच्या आतच पावसामध्ये हे जे डागडुजी करण्यात आलेली होती ते काम पूर्णतः निघून गेलेलं आहे. आणि पुन्हा एकदा परिस्थिती जैसे थे झाल्याचं आपल्याला या दुसऱ्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खड्डे जसेच्या तसे रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळं हे काम डागडुजीचं काम किती निकृष्ट दर्जाचं करण्यात आलेलं आहे हे देखील यामधनं आता स्पष्टपणे समोर येत आहे. दरम्यान काल दुरुस्त केलेल्या रस्त्यावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी. नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेला. यानंतर प्रशासन जागं झालं, रस्त्यावर उतरलं आणि रस्ते जिथे जिथे खड्डे पडले त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम हाती घेतलं. मात्र ज्या ठिकाणी आता मी आहे त्या ठिकाणी कालच रस्ते हे बुजवण्याचं काम जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं होतं आणि याची बातमी देखील आपण दाखवलेली होती. मात्र आता जर प्रत्यक्षात जर बघितलं तर ह्या मखमलाबाद रोड परिसरात असलेले हे जे रस्ते आहेत हे रस्ते कॉन्ट्रॅक्टरने प्रशासनाने बुजवलेले होते. मात्र एक दिवस उलटून होत नाही तो पुन्हा हे रस्ते जसे ते झाल्याचं चित्र पाहायला मिळते. आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की हा तोच मखमलाबाद रोड आहे ज्या ठिकाणाहून आपण काल बातमी केलेली होती. रस्ते बुजवण्याचे काम जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात येत आलेलं होतं. मात्र 24 तास उलटून गेले नाही तर हे रस्ते जैसे थे झालेले आहेत. आणि या रस्त्यावर आपण बघू शकतो या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती सिमेंटचा रस्ता जो आहे तो तयार करण्यात येणार आहे आणि यामुळे हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. मात्र दुसऱ्या बाजूचा रस्ता जो आहे तो दुहेरी मार्ग जो आहे तो चालू ठेवण्यात आलेला आहे. मात्र या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचं चित्र पाहायला मिळतं.